प्रश्न: हस्तलेखन सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचे सराव फायदेशीर असतात? तपशीलवार उत्तर: हस्तलेखन सुधारण्यासाठी योग्य प्रकारचा सराव हे सर्वात प्रभावी साधन आहे. खाली विविध सराव प्रकार आणि त्यांचे फायदे दिले आहेत. 1. मूलभूत स्ट्रोक सराव. सुरुवातीला सरळ रेखा, गोल, लूप्स आणि आडव्या उभ्या स्ट्रोक्सचा सराव करा. हे अक्षरांची रचना मजबूत करायला मदत करते. उदाहरणार्थ, 4 रेषा, 4 शून्य, LUMN हे प्रत्येकी 4 वेळा. 2. अक्षर सराव. इंग्रजीमधील लहान आणि मोठ्या अक्षरांचे फॉर्म योग्य पद्धतीने सराव करा. विशेष लक्ष: समान उंची, झुकाव आणि आकार. एकाच अक्षराचे 10 ते 20 वेळा सराव फायदेशीर असतो. 3. जोडाक्षरांचा सराव. सलग लिहिणे शिकण्याकरिता जोडलेली अक्षरे लिहिण्याचा सराव करा. हे लेखनगती आणि प्रवाहीपणासाठी आवश्यक असते. उदाहरणार्थ, TH, IN, ER, OU, ST, WH इत्यादी कॉमन जोड. 4. वाक्य सराव करा. सुंदर आणि समतोल वाक्यांचे लेखन सराव करा. उदाहरणार्थ, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर द लेझी डॉग. यात सर्व अक्षरे येतात, त्यामुळे पूर्ण लेखनशैली सुधारते. 5. वेग सराव. टायमर लावून दिलेल्या वेळेत नीटपणे लिहिण्याचा सराव करा. उदाहरणार्थ, 5 मिनिटांत 3 वाक्य स्पष्ट लिहा. यामुळे गती आणि स्पष्टता दोन्ही सुधारते. 6. वर्कबुक किंवा चार्ट सराव. अक्षरमालेचे चार्ट, ट्रेसिंग शीट्स आणि वर्कबुक वापरा. मार्गदर्शक रेषांमुळे अक्षरे नीट बसवायला मदत होते. 7. त्रुटी विश्लेषण सराव. स्वतःचे लिहिलेले वाचन करून चुका शोधा. उदाहरणार्थ, अक्षरांमध्ये अंतर, ओळीबाहेर जाणे, एकसंधता तुटणे. हे सुधारणा प्रक्रियेस गती देते. 8. दैनंदिन सराव दिनचर्या. दररोज 10 ते 15 मिनिटे नियमित सराव ठेवा. सकाळी किंवा अभ्यास कामाच्या आधी सराव केल्यास मेंदू एकाग्र असतो. निष्कर्ष: हस्तलेखन सुधारण्यासाठी केवळ सराव नाही, तर योग्य सराव, सातत्य आणि स्वतःची प्रगती तपासणे आवश्यक आहे.